शेतकरी मित्रांनो नमस्कार. 86 ऊस आहे, 8632. याच्यामध्ये असं कसपाट टाकलेलं आहे. आता हे कसपाट काढा म्हटलं की खर्च भरपूर येणार. 7 एकरचा प्लॉट आहे. असं कसपाट लागलेलं आहे. मग आता ट्रेंचर आता मारलं, ट्रेंचरनं बी कमी झालं नाही, ते असं कुसळाचं गवत गेलं नाही. तर आपण एक जुगाड तयार केले. शेतकरी मित्रांनो सगळेजण हे जुगाड बघून तुम्ही बी सगळेजण असंच करा, खर्च कमी येतोय. आम्ही आता हे शॅम्पल असं हे मारलं आहे, असं वाळून गेलेलं आहे. हवा हे औषध असं मारलेलं असं वाळून गेलेलं आहे. हे राऊंडअप आणि ग्रामोजिन घालून मारलेलं आहे. हवा हे असं वाळलेलं आहे, असं वाळलेलं आहे बघा. हे भरपूर असं वाळलेलं आहे. आज इथून मारलेलं आहे बघा. हे आज इथून मारलेलं आहे. हवा हे आता लगेच 2 तासामध्ये हे काळं पडलेलं आहे. भरपूर काळं पडलेलं आहे. आता उद्या आता म्हणजे काळं करपून वाळायच्या बरोबर ग्रामोजिन लगेच ताबडतोब वाळते आणि राऊंडअपनं हळू सगळं मळी सकट वाळून जाते. हा बघा असं कसपाट आहे. त्याच्यामध्ये पॉवर टेलर बैलाचं बी काय चाललं नव्हतं, असं होतं. 2दा ट्रेंचर मारलं, पावसानं धुवून गेल्यामुळं हे नीट वाळलं नव्हतं. मग आता ह्याला काय करायचं म्हणताना आपण ह्याला असं जुगाड बनवून असं हे केलेलं सिस्टम आहे, केलेलं आहे. ते जुगाड तुम्हाला दाखवतो. आणि असं पंपानं मारवले सगळीकडे भरपूर कसपाट आहे, तुम्हाला दाखवतो. इथं असं पाणी भरून असं केलेलं आहे. हा बघा हे ग्रामोजिन आहे, पॅराक्विट, आणि आतमध्ये गेलेलं आहे. हे आतमध्ये बाटली गेलेली आहे. हे राऊंडअप आहे. हे राऊंडअप आहे, ह्या कंपनीचं राऊंडअप आहे. ह्या टाईप असं मारवलं आहे आपण. मित्रांनो सगळ्यांनी शेतकऱ्यांना शेअर करा. आमचं जुगाड बरं वाटलं तर सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे तर सपोर्ट करा. तुम्हाला सगळं जुगाड दाखवतो. शेतकऱ्यांना कसं कसपाटचं सोयीस करायचं ते सगळं दाखवतो. आता पाठीवरती पंप आहे, त्यांना जरा दम भरल्यानं वाढले. मला आता पुढं आहे ते सगळं जुगाड आपलं तुम्हाला दाखवतो. हे आता मारत गेलेलं आहे. असं कसपाट आहे. आणि याला हुमणी पण लागलेली आहे. बाबा इथं हुमणी लागलेली आहे. या हुमणीला आता हे जरा औषध सोडायचं आहे हुमणीचं. ते तुम्हाला दाखवतो कुठलं सोडायचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये. हे असं सगळं हातून चारा करून गेलेले सगळे लोक, हांडली जात नाही. हे बघा असं कसपाट